हाय फ्रेंड्स, तुम्ही पण मेकअप केल्यावर तुमची स्किन खराब होते का? मेकअप काढायचं कशाने सुचत नाही का? तर सगळ्यात पहिला आपल्या तोंडाला कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल लावायचं आणि चांगलं म्हणजे सगळ्या जिथं तुम्ही मेकअप केलेला आहे, जिथं तुम्ही फाउंडेशन वगैरे लावलं आहे तिथं लिपस्टिक वगैरे सगळं असं चेहऱ्याला लावून घ्यायचं तेल आणि चांगलं हलक्या हाताने चोळून घ्यायचं. चोळल्यानंतर मग सगळा मेकअप आपला रिमूव्ह होतो ॲटोमॅटिक. इथं माझ्या फेसवर दिसते बघा तुम्हाला, मी ऑइलनेच रिमूव्ह करते. मग ते पुसून घ्यायचं तेल. आपण मेकअप जो लावलेला आहे ना तो सगळा निघून जातो आणि मग आपल्या फेसला फोड्या वगैरे काहीच येत नाही. त्याच्यानंतर मग लगेच आपण मानेला वगैरे कानाला वगैरे लावला असेल तर ते पण लगेच पुसून घ्यायचं मानेला वगैरे. नीट जिथं आपण फाउंडेशन लावलेलं आहे तिथं सगळीकडून पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर सेकंड स्टेप, तोंड चांगलं वॉश करायचं पाण्याने. तुम्ही म्हणजे असं पण स्प्रेनेसुद्धा तोंडात स्प्रे मारूनसुद्धा धुवू शकता तोंड. नंतर ॲलोवेराचं हे वापरलं आहे. मी ॲलोवेराचं क्लिन्झिंग वापरलं आहे. तुम्ही पण क्लिन्झिंग वापरण्याने एक फायदा असा होतो की आपल्या फेसवरची सगळी घाण निघून जाते. जेवढी म्हणजे राहिला असेल काही फाउंडेशन ऑइल लावलेलं असतं आपण मेकअप रिमूव्ह करण्यासाठी तर ते निघून जातं. मग थोडंसं ड्राय झालं ना तर अजून थोडंसं पाणी लावून चांगलं तोंडाची मसाज करून घ्यायची. हलक्या हाताने करायची, जास्त जोरात नाही करायची. त्याच्याने तुमचा म्हणजे तोंडा वगैरे खड्डे वगैरे असतील ते मेकअप वगैरे सगळं तुमच्या खड्ड्यांमध्ये जाऊन राहतं. नंतर रिमूव्ह केल्यानंतर तोंड चांगलं पुसून घ्यायचं. अजून एकदा तोंडावर स्प्रे किंवा पाणीने स्वच्छ धुवून घ्यायचं तोंड. त्याच्यानंतर तोंड पुसून घ्यायचं स्वच्छ चांगल्या टॉवेलने किंवा तुमच्याकडे नॅपकिन वगैरे काय असेल त्याने तुम्ही पुसून घेऊ शकता. कॉटनचं शक्यतो वापरायचं. ते रिमूव्ह झाल्यानंतर बघा माझ्या तोंडावर तुम्हाला काय दिसतंय का? मी थोडा तरी मेकअप क्लीन केल्यावर तोंडावर